जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज जागीरदार घराण्यातील सरदार सोमवंशी जागीरदार मुक्काम पोस्ट जवळे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या घराण्याविषयी माहिती आपल्यापुढे सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे. मराठशाहीच्या काळामध्ये किंवा स्वराज्य स्थापनेपासून अनेक घराण्यांचं योगदान आपल्याला या कामी दिसून येतं आणि विशेषतः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरती अशी काही घराणी उभी राहिली. त्यातील आपण पवार घराण्याचा इतिहास आतापर्यंत पाहिलेला आहे. सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे पवार घराण्याने स्वराज्याला मोठी साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराज ते मराठशाहीच्या अंतापर्यंत हे घराणं मोठ्या शौर्याने लढलं आणि त्याचबरोबर उत्तर काळामध्येही काही घराणी या स्वराज्य कार्यामध्ये सामील झाली. त्यापैकी सरदार सोमवंशी जागीरदार घराणे जवळे हे उदयास आलं. आपण नगर रोडनी जात असताना मला एक दिसून येतं की सुपा त्या अगोदर नगर रोडपासून आतल्या बाजूला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला जवळे नावाचं गाव जिथं आज सोमवंशी सरदार घराण्याची गडी आहे आणि पुढे गेल्यानंतर सुप्याला पवार घराण्याची गडी दिसून येते आणि त्याही पुढे गेल्यानंतर कामरगाव येथे अंताजी माणकेश्वर गंधे हे पेशवाईच्या काळामधले आणि पानिपतच्या युद्धात 1761 मध्ये धारतीर्थी जे पडले त्यांचं घराणं आपल्याला त्यांची घडी कामरगावमध्ये दिसून येते. अशा प्रकारची काही घराणी अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती स्वराज्य कार्याच्या मध्ये भाग घेत होती आणि आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं. त्यापैकी सोमवंशी क्षत्रिय घराणं अर्थात सोमवंशी हे जे आडनाव दिसतं ते वंशसूचक आपल्याला आडनाव दिसतं. मुळात राजपुतांची जी 36 कुळं आहेत त्या 36 कुळापैकी हे एक सोमवंशी घराणे आणि याच्या जवळजवळ 9 शाखा आहेत. 9 भागामध्ये ते विभागले गेलेलं आहे. त्यातली एक शाखा प्रतापगड उत्तर प्रदेश ही आत्रेय गोत्री घराणं दिसून येतं. अर्थात प्रतापगड उत्तर प्रदेशातलं प्रतापगडचं घराणं आणि या प्रतापगडच्या घराण्याने 1628 ते 1682 या काळामध्ये हे उदयास आलं आणि या घराण्याने जवळजवळ 1949 पर्यंत इथं राज्य केलं. अर्थात देश स्वतंत्र होईपर्यंत हे घराणं सत्तेवर होतं. या घराण्याचा मूळ पुरुष प्रताप बहादर असल्यामुळे या घराण्याच्या नावाला प्रतापगड घराणं असं नाव पडलं. या घराण्यामध्ये अनेक पराक्रमी वीर पुरुष होऊन गेले ज्यांनी मोगलाईच्या काळामध्ये किंवा त्या पूर्व काळामध्ये यवन आक्रमणाची जे घराणे लढत राहिलं प्रतापगडामध्ये आणि त्यानंतर त्यातली एक शाखा आपल्याकडे महाराष्ट्रात आली. अर्थात थोरले बाजीराव पेशवे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे पंतप्रधान आणि याने मोठा पराक्रम गाजवला. शिंदे, होळकर, पवार, गायकवाड असे नामांकित सरदार उत्तर मोहिमेमध्ये वारंवार जात होते आणि त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आणि अशाच प्रकारे एका उत्तरेकडच्या मोहिमेमध्ये बाजीराव पेशवे गेले असताना राजस्थानमधलं म्हणजे मूळचं राजस्थान आणि पुढे उत्तर प्रदेशात स्थायिक झालेलं हे घराणं सोमवंशी घराणं यातल्या दावलजी सोमवंशी यांच्याशी बाजीराव पेशव्यांचा परिचय झाला आणि त्यांचा पराक्रम पाहून त्यांची वीरता पाहून बाजीरावानं त्यांना स्वराज्यात सामील होण्याचे आवाहन केलं आणि त्याप्रमाणे या घराण्याचे दावलजी सोमवंशी हे पराक्रमी वीर पुरुष थोरले बाजीरावाचे साथीदार झाले. अर्थात यांनी निजामाबरोबर जे पालखेडची लढाई झाली ही प्रसिद्ध लढाई मानली जाते आणि या लढाईमध्ये शिंदे होते, होळकर, पवार आणि इतर अनेक घराणी होती. रास्ते असतील, पेठे असतील
या घराण्याने खूप पराक्रम केला आणि निजामाला शरण आणलं आणि यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बाजीराव थोरले यांच्याबरोबर सरदार दाबलजी सोमवंशी यांनी निभावली आणि निजामाला करायला लावून त्याची मध्यस्थी करण्याचं काम दाबलजी सोमवंशींनी केलं आणि अशा प्रकारे स्वराज्य कार्यामध्ये खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांना सरलष्कर हा किताब छत्रपती शाहू महाराजांनी दिला आणि स्वराज्याचे ते सरलष्कर झाले. अर्थात यांना जी जहागीर आहे ती जवळे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. हे गाव पारनेरपासून 20 किलोमीटर अंतरावर आणि निगोजपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि नगर रोड पासून आपण डाव्या हाताने जात असताना पुण्यावरून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आपल्याला दिसून येते. अर्थात या घराण्याचे म्हणजे जवळे घराण्याचे मूळ पुरुष हे दामाजीराव सोमवंशी हे जागीरदार मानले जातात आणि त्यांच्यापासून या घराण्याची तिथं सुरुवात झाली. या घराण्यातील एक वीर पुरुष पद्माजीराव सोमवंशी यांनी 1857 मध्ये खूप मोठा पराक्रम केल्याने त्यांना इसवी सन 31 जानेवारी 1859ला हे गाव इनाम मिळालं. अर्थात जवळ्याला ही जी शाखा आली हे पेशवाईमध्ये आणि स्वराज्याच्या कार्यात सामील झाल्यामुळे आणि त्यांचा पुढचा जो पराक्रम आहे तो 1857च्या युद्धामध्ये, जेणेकरून त्यांना हे गाव कायमचं इनाम म्हणून मिळालं आणि त्या गावामध्ये गेलेला असताना आपल्याला एक प्रचंड गडी आजही तिथं पाहायला मिळते. हे वैभव जर आपण पाहिलं तर इतिहासाची साक्ष आपल्याला पडते, कारण मी स्वतः त्या गावामध्ये जाऊन आलेलो आहे. तिथं भव्य गडी उभारलेले. मी आत्ताच सांगितलं की पवार घराण्याची भव्य गडी आपल्याला सुप्याला पाहायला मिळते. गंदे घराण्याची भव्य गडी आपल्याला कामरगावला पाहायला मिळते आणि त्याच प्रकारची एक भव्य गडी म्हणजे जिचे बुरुंज 30 ते 40 फूट उंच आहे. अशा प्रकारे सोमवंशी जवळ्याच्या जागीरदारांची ही गडी, अर्थात 30-40 फूट उंच गडी. याचं कारण असे की त्यावेळेला शत्रू कधी कोठून येईल सांगता येत नसायचे आणि उंच उंच भिंती आणि बुरुंज बांधलेले असायचे. त्याच्यावरून टेहळणी बुरुंज असायचा आणि तिथपासून शत्रू कुठून येतोय का, आला तर त्याला थोपवण्याचं कार्य हा वाडा नसून गडी असायची आणि या गडीमध्ये त्यांची घरे आज पाहायला मिळतात. या गडीमधून त्या घराण्याचं आणि गावाचं संरक्षण व्हायचं, कारण गावालाही कोट असायचा आणि अशा प्रकारे ही गडी 18व्या शतकापूर्वी बांधलेली आहे असं समजतं. या गडीला 10 बुरुंज आहेत आणि इथं सोमवंशी वंशजाची जशी घरं आहेत तशीच या गावामध्ये हांडे देशमुखांची सुद्धा वतनदाराची घरं आहेत. परंतु मुख्य वतनदारी ही सोमवंशी या घराण्याकडे होती आणि या घराण्याची ती घडी आजही चांगल्या परिस्थितीत आहे. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, म्हणजे बुरुजावर जाण्यासाठी आजही चांगल्या पायऱ्या आहेत आणि त्यामध्ये या घराण्याची अनेक परिवार या सोमवंशी घराण्याचे उत्तराधिकारी इथं राहत असून, अर्थात पूर्वीच्या काळातली घरं आज दिसणार नाहीत. कारण काय तर काळानुसार या घडीला आता 18व्या शतकामध्ये बांधलेली घडी सुस्थितीत राहू शकत नाही. परंतु त्यांच्या वंशजांनी आधुनिक पद्धतीने आतमध्ये घरे बांधलेली आहेत आणि ही घरं आज आधुनिक पद्धतीची जरी आपल्याला दिसून येत असली तरी बाहेरून त्या गडीचा कोट आणि गडी आपल्याला इतिहासाची साक्ष देते. अशा प्रकारचं एक उत्तम पराक्रमी घराणं अहमदनगर जिल्ह्यातील जवळे गावामध्ये, पारनेर तालुक्यातील जवळे गावामध्ये उदयास आलं आणि या घराण्याने मराठशाहीची अंतापर्यंत सेवा केली. अशा या घराण्यातील थोर वीर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.